त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्यांना समांतर रेषेत घेऊन आपला एक हात हवेत उचला व दुसऱ्या हाताने जमिनीला स्पर्श करा. हात जमिनीकडे नेताना श्वास बाहेर सोडा व मूळ स्थितीत परत येताना श्वास आत घ्या. परत पूर्व स्थितीत येऊन हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. त्रिकोणासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर बळकट आणि लवचिक होते. हे आसन जाडेपणा दूर करण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारते. पाठदुखी अथवा मानदुखी असल्यास हे आसन करू नये. लो बीपी, हाय बीपी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हे आसन करू नये. आय फोकस. सुखासनात बसून पाठीचा कणा ताठ ठेवावा किंवा ताठ उभे राहावे. दोन्ही डोळे होतील तितके मोठे करावेत. आता अंगठे आणि तर्जनीच्या सहाय्याने डोळ्यांच्या कोपऱ्यावरील त्वचा अलगद खेचावी आणि समोर एकटक बघत राहावे. या स्थितीत काही काळ थांबून पूर्वस्थितीत परत यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही क्रिया परत करू शकता. याचे फायदे. या क्रियेमुळे भुवया सुंदर होतात. याच्या नियमित सरावामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. पार्श्वोत्तानासन. सरळ उभं राहून दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात पाठीमागे घेऊन नमस्कार मुद्रेत जोडा. आता हळूहळू उजवीकडे वळून कमरेतून खाली वाका. या स्थितीत आपलं डोकं आपल्या उजव्या गुडघ्यासमोर असेल. आपण या अवस्थेत 30 ते 60 सेकंद राहून हळूहळू पूर्व अवस्थेत या. हीच क्रिया डाव्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर लवचिक होते. पाय बळकट होतात. पाठीचा कणा, नितंब आणि मनगटांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. पचनक्रिया सुधारते. डोकं शांत ठेवण्यास मदत होते. हाय अथवा लो बीपी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये.
कुंभासन. आपले तळहात समोर जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय मागे ताणा. आता शरीराचा पूर्ण भार हातांवर आणि पायांच्या बोटांवर असेल. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवून समोर बघा. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत या. कुंभासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे जाडेपणा दूर होतो. कंबर आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हात आणि पाय बळकट होतात. कोपरदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटाला दुखापत असल्यास हे आसन करू नये. घोटे दुखत असल्यास कुंभासन करू नये. शलभासन. हे आसन करताना पोटावर झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता श्वास घेत हात आणि पाय वर उचला. श्वास रोखून धरत या स्थितीत काही वेळ थांबा. आता श्वास सोडत हळूहळू हात आणि पाय जमिनीवर टेकवा. हीच क्रिया तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होतं. हाय बीपीचा त्रास असल्यास शलभासन करू नये. कमरेला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. आपण कुठल्याही प्रकारच्या हृदयाच्या आजारांनी पीडित असल्यास हे आसन करू नये. धनुरासन. प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात शरीरालगत ठेवावेत. पाय गुडघ्यातून वाकवून वर उचलावेत. आता दोन्ही हातांनी दोन्ही घोटे धरावेत. श्वास घेत डोके आणि छाती जमिनीपासून वर उचलावी. दोन्ही पाय कमरेजवळ आणावे. या अवस्थेत शरीर धनुष्याप्रमाणे दिसते. आता हळूहळू श्वास सोडत पूर्व अवस्थेत परत यावे. धनुरासनाचे फायदे. पाठीचा कणा लवचिक होतो. हात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. मान आणि खांद्यांना व्यायाम मिळतो. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाय किंवा लो बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. खांदा किंवा मानदुखीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. हे आसन करताना शरीराचा आकार कमानीसारखा दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे म्हणतात. फिश फेस पोज. आपले दोन्ही गाल आत ओढून घ्यावे. आता आपले ओठ माशाच्या तोंडाप्रमाणे दिसतील. या स्थितीत काही काळ थांबून पूर्व स्थितीत यावे. हे एक अतिशय सोपं योगासन आहे. तुम्ही हे आसन बसून किंवा उभं राहून करू शकता. या आसनाला फिश फेस पोज म्हणतात, कारण हे आसन करताना आपले ओठ माशाच्या तोंडासारखे दिसतात. या आसनाचे फायदे. गालावर जमा झालेला अतिरिक्त मेद कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. सिंहासन. सिंहासन करताना प्रथम जमिनीवर बसावे. दोन्ही पाय एक एक करत गुडघ्यातून दुमडून मागे न्यावे. दोन्ही पायांची बोटं एकमेकांना जोडावीत.
दोन्ही टाचा वर असाव्यात. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यावर असावेत. तोंड उघडून जीभ बाहेर काढावी. नाकाने श्वास आत घ्यावा. घशातून आवाज काढत हळूहळू श्वास बाहेर सोडावा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक ताण कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आवाज मधुर होतो. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. घसा दुखत असल्यास हे आसन करू नये. शशांकासन. हे आसन करताना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकत आपलं डोकं जमिनीवर टेका. आता आपल्या हातांनी आपल्या टाचा पकडा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्व स्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पोट आणि कमरेवर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. डोकं आणि पोट दुखत असल्यास हे आसन करू नये. कपोतासन. प्रथम वज्रासनात बसा. आता कमरेतून मागे वाकून आपली दोन्ही कोपरं जमिनीवर टेका. पाठीची कमान करा. आपल्या डोक्याचा वरील भाग जमिनीला टेका. दोन्ही हातांनी तळपाय धरा. आपले नितंब आपल्या टाचांवर स्थित असू द्या. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्व स्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने सांधेदुखी कमी होते. शरीराची जाडी कमी होण्यास मदत होते. पाठीचा कणा लवचिक होतो. पाठ बळकट होते. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे.